पक्षावर नाव आहे. आज सांगली जिल्ह्यातील प्रत्येक काँग्रेसचा कार्यकर्ता हा काँग्रेसवर नाराज झालेला आहे. विशालदादांना तिकीट नाकारल्यामुळं महाविकास आघाडीवरती आणि काँग्रेसवर दोन्हीवरती पण कार्यकर्ते पूर्ण नाराज आले आहेत. त्यांच्या ज्या संतप्त भावना काल सगळ्यांना बघायला मिळाल्या, तर जरी विशालदादांनी शांततेचं आव्हान जरी दिलं असलं तरी कार्यकर्त्यांच्या मनातून जोपर्यंत तिकीट मिळणार नाही विशालदादांना तोपर्यंत त्यांच्या मनामध्ये हा राग राहील. महाविकास आघाडीने सुद्धा याचा विचार करावा. आत्ताच आपल्या वरिष्ठांनी सगळ्यांनी सांगितलं की जिंकून येणाऱ्या घोड्याला तुम्ही मुद्दाम जर का बांधून ठेवत असाल आणि लंगड्या घोड्याला जर का रस्त्यावर उतरत असाल तर ही कदापि आपण जी काय भाजपला हरवायचं स्वप्न पकडलेलं आहे ते स्वप्न कदाचित पूर्ण होणार नाही, असं माझं प्रामाणिक मत आहे. साहेब, आपण आता बघितलंच वसंतराव दादा घराण्याची जी संस्कार आहेत त्या संस्काराची झलक आता आपण बघितली. कार्यकर्त्यांनी असंतोषापोटी एखादं कृत्य केलं पण त्याच्यावर पांघरून घालण्यासाठी पुन्हा वसंतांचे संस्कार उपयोगाला पडले. आज आता विशालदादांनी स्वतः येऊन ठिकाणी फलक लावून त्या ठिकाणी पुन्हा एकदा काँग्रेस प्रेम या ठिकाणी सिद्ध केलं. माझी काँग्रेस वरिष्ठांना हात जोडून विनंती आहे, सांगली जिल्ह्यामध्ये सुसंस्कृत, उच्च शिक्षित आणि सांगलीला विकासाच्या मार्गावर नेणारा एकच नेता आता विशालदादा पाटील आहेत की हाच नेता या ठिकाणी भाजपचा पराभव करून सांगलीला किंबहुना या महाराष्ट्राला चांगले दिवस आणू शकतो. त्यामुळे वेळीच अजूनही काँग्रेस पक्षानं सावध राहावं. दादा घराण्याची आजची किती पिढी आहे काँग्रेसची एकनिष्ठ राहिलेली आहे. आम्ही सर्व दादा घराणं प्रेम करणारे करते. काँग्रेस आणि दादा घराणं हे एकच समीकरण आहे, हे एक रसायन आहे. हे रसायन या ठिकाणी या भाजप आणि जातीवादी शक्तीला दूर करू शकते. त्यामुळे या ठिकाणी काँग्रेस श्रेष्ठीने अजूनही विचार करून विशालदादांची उमेदवारी जाहीर करून टाकावी. आम्ही कार्यकर्ते छाती ठोकपणे सांगतो, विशालदादाच काँग्रेसचे त्या ठिकाणी उमेदवार मिळाली तर दादाच खासदार असतील आणि 100% या ठिकाणी दादा निवडून येतील अशी खात्री या ठिकाणी आम्हाला आहे. त्यामुळे श्रेष्ठींना माझी विनंती असेल त्यांनी अजूनही निर्णय जाहीर करून विशालदादांची उमेदवारी फायनल करावी. धन्यवाद. विशालदादांच्या विनंतीला काँग्रेस कार्यकर्ते मानायला तयार नाहीत. ते म्हणतात की पक्षश्रेष्ठींनी त्यांना विशालदादांना उमेदवारी द्यावं अशी काँग्रेस कार्यकर्त्याची भावना आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुजितसह आसिफ मुरसल, न्यूज 18 लोकमत, सांगली. काल काँग्रेस कार्यकर्त्यांनी काँग्रेस कमिटीच्या बोर्डासमोरील काँग्रेस हा शब्द पुसून टाकला होता, परंतु आज स्वतः विशाल पाटील यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना काँग्रेस पक्षावर तुम्ही नाराज होऊ नका, माझ्यावर नाराज व्हा असं सांगितलं. त्यानंतर काँग्रेस कमिटीसमोर पुन्हा एकदा बोर्ड लावण्यात आलाय. आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत, त्यांच्याकडनं जाणून घ्या त्यांची नाराजी अजून सुद्धा आहे का विशाल पाटील यांच्या विनंतीला ते मान देत आहेत. तुम्ही काय सांगाल, अजून सुद्धा तुम्ही काँग्रेस पक्षावर नाराज आहे का विशालदादावर नाराज आहे? आज आदरणीय आमचे नेते विशालदादा पाटील साहेबांनी सांगितले की आपली नाराजी असणं स्वाभाविक आहे. आपली नाराजी उमेदवारीबाबत आहे, काँग्रेसवर नाही आहे. आमची नाराजी आहेच, नाही असं म्हणता येणार नाही. पण नेत्यांनी सांगितल्याप्रमाणे संयम ठेवा, शांततेने राहा. आपल्या पक्षाची विचारधारणा वेगळी आहे. त्या पद्धतीनं आम्ही काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी काल संतापून तो बोर्ड काही किरकोळ हे केले होते, कलर वगैरे लावले ते. पण नेत्यांच्या आदेशावरून आम्ही आज काँग्रेस कमिटीचा बोर्ड रितसरपणे जेव्हा आम्ही स्वाभिमानाने ज्या काँग्रेसकडे बघतो त्या पद्धतीनेच आम्ही तो बोर्ड लावलेला आहे. नाराजी वगैरे आमची काही दूर झालेली नाही. जोपर्यंत आमच्या भावना काँग्रेस पक्षाच्या आहेत, आजही कुठलेही काँग्रेसकडे आमची आशा आहे की त्यांनी अजूनही आमच्या सांगली काँग्रेसचा, सांगलीच्या जिल्ह्यातल्या सर्व लोकांचा मनाचा विचार करून एक चांगला निर्णय 19 तारखेपर्यंत आम्हाला विशालदादाच्या रूपात उमेदवारी द्यावी, हीच आजही आमची काँग्रेस कार्यकर्ता व काँग्रेसच्या जिल्ह्याच्या वतीनं ही माझी व आमच्या सर्वांची विनंती आहे. मी काय सांगाल, विशालदादांनी सांगितलं की तुम्ही माझ्यावर नाराज व्हा, पक्षावर नाराज व्हा, तुमची नाराजी दूर झाली? नक्की नाराजी दूर झालेली नाही. कार्यकर्ता म्हणून, काँग्रेसचा एक कार्यकर्ता म्हणून काल झालेला जो प्रकार आहे तो काँग्रेसला किंवा सांगलीला शोभणारा नाही. पण विशालदादांनी सांगितल्याप्रमाणे परत काँग्रेस कमिटीचा बोर्ड आज आपल्या सांगली काँग्रेस कमिटीवर दिसतोय. पण याची सुद्धा कुठेतरी विचार पक्षश्रेष्ठींनी वरती करावा. आम्हाला विशालदादांच्या बाबतीत, लोकसभेच्या बाबतीत तुम्ही जो नाराजीचा आमच्यात जो माहोल तयार झालाय तो दूर करण्याचं एकच पर्याय आहे की तुम्ही परत आम्हाला उमेदवारी द्यावी आणि जाहीर करावी. होत असेल तर काँग्रेसची उमेदवारी द्यायलाच पाहिजे, कारण की दुसरा तुल्यबल उमेदवार या सांगलीत आता नाहीच आहे, तसं वातावरणच आहे. तुम्ही काय सांगाल, काँग्रेस कार्यकर्त्यांची नाराजी कशी थोडक्यात? नाराजी संपत नाही, लक्षात ठेवा. कारण काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून वसंतदादापासून आज तक जे योगदान दिले आहेत त्या सगळ्या पक्षाच्या प्रतिनिधींनी, या स्थानिक स्वराज्य संस्था असतील, कुठे असतील, काँग्रेसचा लढा देऊन आमच्या सगळ्या प्रतिनिधी आहे.
ज्यांचा एकही प्रतिनिधी नाही. आजही सांगतो, ग्रामपंचायत ज्यांची नाही, पंचायत समिती नाही, जिल्हा परिषद नाही, आमदार नाही, खासदार नाही, ज्यांचा ह्या जिल्ह्यामध्ये